दिन दूर नहीं, खंडित भारत को अखंड बनाएंगे। गिलगित से गारो पर्वत आज़ादी पर्व मनाएंगे। ह्या भावना आहेत भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या। स्वतंत्र भारत मातेच्या मनातील आझादीचे चित्रच जणू माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या स्वतंत्रता दिवस की पुकार या काव्यात शब्दबद्ध केले होते। अटलजी यांचे हेच काव्यपुष्प त्यांच्या प्रतिमेसह तैलचित्रात रेखाटून खुद्द अटलजींचा पदस्पर्श झालेल्या सह्याद्री या फोंडाघाट येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रांतीगृहामध्ये उभारण्यात आले आहे। कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे हे तैलचित्र सर्वांनाच प्रेरणा देत आहे। पश्चिम महाराष्ट्रातून तळकोकणात येताना लागणारे फोंडाघाट गाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार। साधारणतः 1980-81च्या सुमारास कोल्हापुरातून फोंडाघाट मार्गे देवगडला जात असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी फोंडाघाट विश्रांतीगृहामध्ये अल्पशी विश्रांती घेतली होती। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हृदय आठवणींचा हा ठेवा चिरंतन जपण्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण, स्थानिक आमदार नितेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी नूतनीकरण केलेल्या या सह्याद्री अतिथीगृहात स्वागत कक्षासमोरच अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेसह त्यांच्या स्वतंत्रता दिवस की पुकार या काव्यपुष्पाचे तैलचित्र उभारले आहे। 8 मार्च रोजी सह्याद्री ह्या रेस्ट हाऊसचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले। रेस्ट हाऊस इमारतीचे अत्यंत देखणे आणि नजरेत भरणारे असे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करणाऱ्या कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत आमदार नितेश राणे यांनी उद्घाटन नामफलकाचे अनावरण करण्याचा मान कार्यकारी अभियंता सर्वगोड यांना दिला। दुर्लक्षित आणि जीर्ण झालेल्या फोंडाघाट येथील सह्याद्री रेस्ट हाऊसला नवी झळाळी देत पर्यटक आणि पाहुण्यांच्या मनांची पसंती मिळवून देण्याचे काम सर्वगोड यांनी केले आहे। डायनिंग हॉलसह उगवाई आणि शिवगंगा हे सुसज्ज सेल्फ कंटेंट 2 कक्ष आता इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या पसंतीस उतरत आहेत। सर्जनशील, क्रिएटिव्ह आणि व्हिजनरी अभियंता असेल तर निर्जीव इमारतीमध्ये सुद्धा जीव ओतू शकतो हे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी करून दाखवलं आहे। सह्याद्री रेस्ट हाऊस इमारती सभोवती हापूस कलम, काजू कलम, नारळ आदी 80 झाडांची लागवड करण्यात आली आहे। भारतरत्न अटलजी वाजपेयी यांचे प्रेरणादायी तैलचित्र पाहण्यासाठी आणि स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या सह्याद्री रेस्ट हाऊसचा अविस्मरणीय सुखद अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी येथे नक्कीच भेट द्यायला हवी। अत्यंत देखण्या स्वरूपातील फोंडाघाट येथील सह्याद्री रेस्ट हाऊस आता अगदी मनापासून म्हणते की येवा कोकण आपलोच आसा।